काय काय एक दोन नवीन घोटाळा जन्म प्रमाणपत्राचा बाहेर आला. 6 राज्यात एक गँग काम करीत आहे असं लक्षात आलंय. उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी 6 ठिकाणी म्हणजे रायबरेली, हरदोई, जौनपूर आता 6 ठिकाणी आणि महाराष्ट्रात 4 ठिकाणी हजारो बोगस एंट्री टाकून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. कंधार तालुक्यात सावळेश्वर या गावाची लोकसंख्या 17 असेल. तिथे 15,570 नाव मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान वाढवण्यात आली. ही मोठी गँग आहे. 5 राज्याहून अधिक राज्यात काम करते. मला भीती आहे की याला पैसा फॉरेनहून येत आहे आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या अन्य गावाची चौकशी करावी. आम्हाला भीती आहे की नांदेडमध्ये आणखीन असे 2-3 गावं मिळू शकतात. यापूर्वी देखील अर्धापूर या प्रकरणाचं काय झालं? आतापर्यंत जे जन्म प्रमाणपत्र घोटाळे बाहेर आले ते एक पहिला प्रकार होतो की तहसीलदारांनी त्यांना अधिकार मिळाल्यानंतर कोणतेही पुरावे नसताना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. दुसरी जी कॅटेगरी होती ते नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिकाच्या अधिकाऱ्याने संगनमताने फोर्जरी करून सर्टिफिकेट दिले. तिसरी जी एक कॅटेगरी होती की जे ग्रामीण रुग्णालय की बाकी पब्लिक हेल्थ सेंटर, ज्यात उदाहरण अर्धापूर आहेत, त्या लोकांनी आपल्याला अधिकार नसताना डायरेक्ट सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले, अपलोड केले. अर्धापूरचे 82चे जे 82 प्रमाणपत्र रद्द झाले. त्या सगळ्या 82 आरोपी ठरले आहेत. कोर्टात आता त्याच्यावर केस सुरू आहे. जिल्हा परिषद मध्ये सुद्धा साहेब अशाच प्रकारे अपंगाचे सर्टिफिकेट आहेत आणि त्याच्या बदलीमध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे शिक्षकांनी. नांदेड जिल्हा परिषद 75% शिक्षक बोगस. त्या विषयात मी काही लक्ष दिलं नव्हतं. आता तुम्ही म्हणताय तुम्ही माझ्या सहकारी आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतो, नक्की लक्ष देतो. पण मी आज सगळे संबंधित अधिकारी उपस्थित होते, पोलीस, DHO, जिल्हा परिषद, आणि त्या सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे की पुढच्या 1 आठवडा ह्या सगळ्या ग्रामीण भागातले आणि बाकी रेकॉर्ड चेक करून अशा प्रकाराने 2025 मध्ये, कारण की हे जे सिस्टम हॅक केली जात आहे आणि ते सिस्टम हॅक करून बाहेरूनच आकडे वाढवले जात आहे, तर त्या आठवड्याभरात या संबंधी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्स आहेत साहेब आपले. अशी घोटाळे आपण ओपन करताय, पण विरोधकांकडून आरोप होतो की अजितदादाचा जो अपघात झालाय तो घात आहे. आपण काय सांगाल सर, काय माहिती आपल्याला? संजय राऊतला उत्तर दिलं गेलं आहे. आपली माहिती करा. सर, संभाजीनगरमध्ये MIMचे 33 नगरसेवक आले, त्याच्यामध्ये 20 नगरसेवक डुप्लिकेट सर्टिफिकेट वापरल्याची असा कंप्लेंट दिलेली आहे. त्या संदर्भात आपण काय चौकशी केली? असं आहे की एकदा निकाल लागल्यानंतर कुणालाही अन्याय झाला असल्यास तो त्या संबंधात याचिका दाखल करू शकतो आणि त्यात उच्च न्यायालय लक्ष घालत असते. क्लीन चिट भेटले. आता आपणच कमिटी अपॉइंट करायचं, आपणच कोर्टात जायचं. आपण म्हणजे समाजाने कोर्टात जायचं, मग आपण तक्रार करतो. तो इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असेल त्याच्यावर तो जो निर्णय देणार तो स्वीकारावा लागतो. दुसरी गोष्ट, आपण न्यायालयात जातो तर न्यायालयाचा आदेशाची वाट पाहायला हवी. सर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस तुम्ही 2 वेळेस येणार होतात, पण तुम्ही न्यायालयात पण काउंटर करायला सचिन सावंत आले होते. ते नेमके काय गोप्यस्फोट होते? मला काय माहित नाही. तुम्हीच बोलला होता सर. खऱ्या अर्थानं